नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आज क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण डिस्कस करूया क्रिमिनल बिहेवियर. नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात सगळे? आज आपण एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा टॉपिक डिकोड करणार आहोत, कॉजेस ऑफ क्रिमिनल बिहेवियर, म्हणजेच गुन्हेगारी प्रवृत्तीमागची नेमकी कारणे काय आहेत. तुम्ही LLB, LLM किंवा UGC नेटची तयारी करत असाल तर हा टॉपिक तुमच्यासाठी ॲब्सोल्युटली क्रुशल आहे. या एक्सप्लेनरमध्ये आपण सगळ्या महत्त्वाच्या थिअरीज, त्यांची वर्षे आणि प्रोपाउंडर्स कव्हर करणार आहोत, जे तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्ट मार्क्स मिळवून देतील. तर सुरुवात करूया. ओके, तर हा आहे आपला आजचा रोडमॅप. एक काम करा, लगेच याचा एक छान स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण एक्झाममध्ये लाँग फॉर्म आन्सर्स लिहिताना अगदी हाच स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट तुम्हाला वापरायचा आहे. पहिला भाग, डिफायनिंग क्रिमिनल बिहेवियर बियॉन्ड द लीगल डेफिनेशन्स. बघा, गुन्हेगारी किंवा क्राईम ना ही खूप मल्टी लेयर्ड गोष्ट असते. कुठली गोष्ट क्राईम आहे हे वेळ आणि ठिकाणानुसार बदलते. म्हणूनच क्रिमिनॉलॉजिस्ट फक्त कायद्याच्या भाषेतील क्राईमचा अभ्यास न करता अँटी सोशल बिहेवियर म्हणजे समाजविरोधी वर्तणुकीचा अभ्यास करतात. यातल्या डेव्हियन्स आणि ॲग्रेशनमुळे आपल्याला गुन्हेगारीच्या मूलभूत कारणांचा म्हणजेच रूट कॉजेसचा शोध घेता येतो. आता मर्ली आणि हॉल यांनी 2003 मध्ये दिलेले 2 अप्रोचेस कम्पेअर करूया. पहिला आहे लिगलिस्टिक अप्रोच, जो फक्त अरेस्ट्स आणि मेजरेबल डेटावर फोकस करतो. पण याचा एक मोठा तोटा आहे, खूप सारे क्राईम्स कधी रिपोर्टच होत नाही, ज्यामुळे क्राईमची एक डार्क फिगर तयार होते. दुसरा आहे पर्सनॅलिटी डिसऑर्डर अप्रोच, जो क्लिनिकल डायग्नोसिसवर फोकस करतो, जसे की एम्पथी नसणे किंवा इम्पल्सिव्हिटी. हा अप्रोच पर्सिस्टंट ऑफेंडर्सला एक्सप्लेन करतो, पण हे पण लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक गुन्हेगार आजारी नसतो, राईट? भाग 2, सोशल अँड कॉग्निटिव्ह थिअरीज, लर्निंग अँड प्रोसेसिंग क्राईम. UGC नेटसाठी हा खूप हायली टेस्टेड सेक्शन आहे. सोशल लर्निंग अप्रोचचा सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे व्यक्ती जन्मता गुन्हेगार नसतो, तो या समाजातून शिकतो. इथे रॉटर यांचा 1954चा रोल ऑफ रिइन्फोर्समेंट कॉन्सेप्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पैसा किंवा स्टेटससारखे पॉझिटिव्ह आउटकम्स मिळतील या अपेक्षेने लोक वाईट गोष्टी रिपीट करतात. ही थिअरी गँग कल्चर छान एक्सप्लेन करते, पण एक मोठा क्रिटिसिझम असा आहे की पहिला क्राईम कुठून सुरू झाला ते ही थिअरी सांगत नाही. त्यानंतर येतात अल्बर्ट बंड्युरा. त्यांच्या थिअरीचं वर्ष 1977. एक्झामसाठी अगदी पाठ करून ठेवा. बंड्युरा सांगतात की बाहेरचं एन्व्हायरमेंट आणि आतली मेंटल प्रोसेसिंग एकत्र येतात. त्यांचे 4 स्टेप्स आहेत. अटेन्शन म्हणजे लक्ष देणे, रिटेन्शन म्हणजे लक्षात ठेवणे, रिप्रोडक्शन म्हणजे ते कृतीत आणणे आणि मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. या 4 स्टेप्सवरूनच ठरते की एखादा मुलगा व्हायलन्स इमिटेट करणार की नाही. भाग 3, अंडरस्टँडिंग कंट्रोल थिअरी, द पॉवर ऑफ रिस्ट्रेंट. ही थिअरी आपल्याला एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन देते. आता एक प्रश्न, लोक क्राईम का करत नाहीत? साधारणपणे आपण विचार करतो की लोक क्राईम का करतात, बरोबर? पण परसेप्च्युअल कंट्रोल थिअरी हा प्रश्न उलटा फिरवते. याच्या अनुसार प्रत्येकामध्ये गुन्हेगारी करण्याची एक इम्पल्स किंवा इच्छा असतेच. तर मग लोक क्राईम का करत नाहीत? याचं उत्तर आहे होमिओस्टेसिस म्हणजेच बॅलन्स. या थिअरीनुसार जेव्हा आपले इंटर्नल कंट्रोल्स फेल होतात आणि फॅमिली किंवा सोशल नॉर्म्ससारखे एक्सटर्नल कंट्रोल्स कमजोर पडतात, तेव्हा क्राईम होतो. म्हणजे स्ट्रॉंग सोशल बॉन्ड्स आपल्याला क्राईमपासून रोखून धरतात. पण एक्झामसाठी याचं क्रिटिसिझम नक्की लक्षात ठेवा. हे थिअरी मेजर करण्यासाठी खूप ॲब्स्ट्रॅक्ट आहे आणि ती एखाद्या व्यक्तीच्या क्राईम मागची मोटिवेशन एक्सप्लेन करत नाही. भाग 4, डिफरेन्शियल असोसिएशन थिअरी. एडविन सदरलँड यांचा हा टॉपिक एक्झाम्ससाठी मॅसिव्ह आहे. सदरलँड यांचा सेंट्रल प्रिन्सिपल अगदी सिंपल आहे. क्राईम अकर्स वेन डेफिनिशन्स फेवरेबल टू लॉ ब्रेकिंग एक्सीड दोज अगेन्स्ट इट. म्हणजे जेव्हा कायदा मोडण्याचा समर्थन करणारे विचार हे कायद्याचा आदर करणाऱ्या विचारांपेक्षा जास्त प्रभावी ठरतात, तेव्हा गुन्हेगारी घडते. उदाहरणार्थ, एखाद्या क्रिमिनल फॅमिलीमध्ये वाढलेल्या मुलाला गुन्हेगारी हे अगदी नॉर्मल बिहेवियर वाटू लागते. या असोसिएशनचे हे 4 की फॅक्टर्स एक्झाममध्ये निश्चित लिहायचे आहेत. माझ्यासोबत काउंट करा. पहिला, फ्रिक्वेन्सी, किती वेळा कॉन्टॅक्ट होतो. दुसरा, ड्युरेशन, किती वेळ एक्सपोजर आहे. तिसरा, इंटेन्सिटी,
तो संबंध किती महत्त्वाचा आहे. आणि चौथा, प्रायोरिटी. अर्ली एक्सपोजर म्हणजे लहानपणापासूनचा संपर्क. ही थिअरी जनरेशनल क्राईम खूप छान एक्सप्लेन करते, पण इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सकडे म्हणजे एखादी व्यक्ती वाईट प्रभावना कशी नकारते याकडे दुर्लक्ष करते. भाग 5, मल्टीफॅक्टरल कॉजेस. चला हे सगळे एकत्र करूया. खऱ्या एक्झाममध्ये कोणतीही एक थिअरी एकटी पूर्ण एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्यांना लिंक करता आलं पाहिजे. सोशल लर्निंग इमिटेशन शिकवते, कॉग्निटिव्ह थिअरी मेंटल प्रोसेसिंग, डिफरन्शियल असोसिएशन ग्रुप इन्फ्लुएन्स दाखवते आणि कंट्रोल थिअरी रिस्ट्रेन फेलियरबद्दल सांगते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजेच क्रिमिनल माइंड तयार होणे. या थिअरीज व्यतिरिक्त काही ब्रॉडर सोशिओलॉजिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर्ससुद्धा आहेत. जेनेटिक्स, ब्रेन स्ट्रक्चर, पॉवर्टी, ब्रोकन होम्स आणि ड्रग्ससारखे घटक देखील खूप महत्त्वाचे आहेत. पण एक टिप लक्षात ठेवा, यूथ क्राईममध्ये पिअर इन्फ्लुएन्स म्हणजे मित्रांचा प्रभाव हा सर्वात स्ट्रॉंग फॅक्टर असतो. हे अगदी पक्क लक्षात ठेवा. भाग 6, क्विक एक्झाम रिव्हिजन. आपण आतापर्यंत जे काही शिकलो आहोत ते रिवाईज करण्याची वेळ आली आहे. हे नेम्स आणि कॉन्सेप्ट्स अगदी तुमच्या टिप्सवर असले पाहिजेत. बंटुरा 1977, कॉग्निटिव्ह मॅपिंग, रॉटर 1954, रेनफोर्समेंट, सदरलँड म्हटला की डिफरन्शियल असोसिएशन आठवला पाहिजे, कंट्रोल थिअरी म्हणजे सोशल बॉन्ड्स प्रिव्हेंट क्राईम, आणि मॉली अँड हॉल म्हटला की अँटी सोशल क्लासिफिकेशन्स. हे पेअरिंग्स पाठ करणं हा UGC नेट क्लिअर करण्याचा एकमेव सिक्रेट मंत्र आहे. आणि हे आहे तुमचे अल्टिमेट एक्झाम कन्क्ल्युजन. क्राईम हे कोणत्याही एका कारणाचे फळ नसून ते लर्निंग, कॉग्निशन, असोसिएशन आणि फेल्ड कंट्रोल यांचा मल्टीफॅक्टोरियल रिझल्ट आहे. हा मुद्दा एक्झाममध्ये निश्चित मांडल्यास तुम्हाला पुरे मार्क्स मिळतील. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. अभ्यास करत रहा आणि पुढच्या एक्सप्लेनरमध्ये लवकरच भेटूया. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.